तर आज कॉलेजमध्ये माझ्या मित्राला आली चक्कर आणि हा घुबडाचा काय विषय सांगतो तुम्हाला पुढं. राम राम मित्रांनो, आज पण होता बघा आपल्या कॉलेजचा पेपर म्हणून आलो तू कॉलेजला. कॉलेजमध्ये आल्याच भेटला बघा आपल्याला हा मित्र, मस्त मुलींच्या स्कूटीवर बसलेला होता. बोलतच लागत होते बघा या दोघांचे भांडणं, पण थोडक्यात मिटले. नंतर मी आलो बघा मस्त क्लासमध्ये पेपर द्यायला. पेपर वगैरे तर एक घेतला आणि मस्त 10-15 मिनिटात सोडवला बघा, कारण MCQ टाइप क्वेश्चन होते. दुसरा पेपर पण आपला अर्ध्या तासात झाला बघा, कारण युनिट टेस्ट असल्यामुळे याच्यात काही एवढे अवघड क्वेश्चन नसते, त्याच्यामुळे लवकरच पेपर होते. आपले मित्र पण मस्त इकडे पेपर वगैरे लिहित बसले होते बघा. मित्रांनो, आम्ही व्हिजिटला गेलेला फोटो इथं कॉलेजमध्ये लावलेला होता, तेच बघत होता. नंतर दिसलं बघा आम्हाला घुबड. ह्या घुबडाविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. तर मित्रांनो, हे आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी असतं, कारण हे उंदीर आणि खूप सारे कीटक पण खातात. आणि हे घुबड आपली मान 170 डिग्री पर्यंत फिरवू पण शकतात. माझ्या मित्राला जर वाटलं उद्या पण पेपर आहे म्हणून भीतीनं त्या डेस्कच्याच खाली जाऊन बसला बघा. सारा रात सोया नहीं, सुबह मुझे सोने दो, नींद पूरी हुई नहीं, ख्वाब पूरे होने दो. तो ह्याला तर डायरेक्ट चक्कर चालती बघा क्लासमध्ये, म्हणून तो कॉम्प्युटर 2च्या डेस्कवर झोपलेला होता. कॉलेज वगैरे सुटल्याच्या नंतर आम्ही निघालो बघा आमच्या मित्रांकडे, कारण त्याने आम्हाला कॉल करून बोलवलं होतं. तिथे दिसले बघा आम्हाला हे मामा मस्त गाडीवर पिंडीच्या पोत्यावर बसून जायलेले होते. काय मित्रांपाशी आल्याच मित्रांनी मागवलं आपल्याला मस्त ज्यूस. नंतर खूप भूक लागली होती म्हणून आम्ही आलतो पकोडे नेण्यासाठी. मस्त सगळे मित्र बसून पकोडे वगैरे खात होतात. असं सगळ्यांमध्ये बसून खाण्याची मजाच वेगळी असती बघा. नंतर आम्ही दोघं जण आलात बघा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी पट्टी मागायला. मित्रांनो, कोणाला आतुरता आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची, कमेंट करून नक्कीच सांगा. सगळं झाल्याच्या नंतर आम्ही दोघं जण मित्र निघालो बघा घराकडे. नंतर आपल्या मित्राला सोडलं बघा त्याच्या गाडी पैसे आणि थोडस उभारलो, कारण त्याला खूप भीती वाटत होती. तर मी आलो बघा मस्त आपल्या गावामध्ये. मला येण्यासाठी तर थोडासा उशीर झालता. आज खायला घेण्यासाठी दुकानावर आलतो, तेवढ्यात भेटला आपल्याला हा आपला खलीचा मावस भाऊ. मस्त आपल्याला खायला आज अंडे वगैरे घेतले बघा आणि निघालो घरी. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.